जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन डे आठवड्यावर येऊन ठेपला आहे। या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते। ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे। मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे। या वर्षी व्हॅलेंटाईन डेला मावळातून 25 ते 30 लाख फुलांची निर्यात होणार आहे। व्हॅलेंटाईन डे अर्थात 14 फेब्रुवारीला देश विदेशातून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते। या दिवसांच्या पार्श्वभूमीवर मावळातील फुल उत्पादक शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करतो। 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठ फुलांची निर्यात होण्याचा कालावधी असतो। या वर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला 26 जानेवारीला सुरुवात झाली। मात्र या वर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यासह उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे। वैलेंटाइन डे शुरू हो गया है तो हम लोगों ने जनवरी के लास्ट महीने से ही चालू कर दिया है, क्योंकि बहुत लोड रहता है फूलों का। तो हम लोग अभी इसमें एक्सपोर्ट का फूल निकालते हैं और जो खराब फूल रहते हैं उसे निकालते हैं। जो लोकल का माल रहता है वो लोकल में जाता है और जो एक्सपोर्ट का माल रहता है वो एक्सपोर्ट में जाता है। और अच्छा लगता है हमें काम करके, और बहुत खुशी भी होती है कि हमारे द्वारा जो फूल रहता है सॉर्ट किया रहता है वो बाहर भी दूसरों में जाता है, तो हमें बहुत खुशी मिलती है। दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साठी आमची सर्व शेतकऱ्यांची जी तयारी असते की आपण वर्षभर जे काम करतो त्यामध्ये व्हॅलेंटाईन डे हा एक दिवस असा असतो की त्यांनी आपल्या पूर्ण वर्षाचा ताळेबंद अवलंबून असतो। प्रत्येक शेतकरी हा त्याच्यावर वर्षभर काम करत असतो की त्या काळामध्ये माझं प्रोडक्शन कसं जास्त येईल आणि 2 पैसे मला कसे जास्त भेटतील ह्याच्यावरतीच विचार करत असतो। तर आम्ही गेले 15 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय। आता दिवसेंदिवस याच्यामध्ये चांगली वाढ व्हायला लागलेली आहे। जेव्हा छोट्या प्रमाणात होतं किंवा कमी शेतकरी होते तेव्हा खूप अडचणी येत होत्या। आता शेतकरी मोठ्या प्रमाणात उतरायला लागल्यामुळे थोड्याशा अडचणी कमी भासायला लागल्यात। मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला लागलं। आपण या वर्षी साधारण 6-7 देशामध्ये काम करतोय। दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी थोड्याशा ऑर्डर जास्त घेतल्या, पण ह्या वर्षी आमचं प्लॅनिंग निसर्गामुळे थोडंसं पोल मोडलं। त्यामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळं सर्वांनी असा अंदाज बांधला होता की यावर्षी थंडीसुद्धा जास्त पडेल, पण यावर्षी थंडीचं प्रमाण कमी राहिल्यामुळं जे फूल 50 ते 52-55 दिवसामध्ये बरोबर व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये येईल अशी अपेक्षा होती, ते फूल 42 ते 45 दिवसामध्ये निघालं। सगळ्यांचं प्रोडक्शन हे साधारण 10 दिवस अगोदर आलं आणि त्यामुळं असं झालं की ज्यावेळी ज्या शिपमेंट असतात त्यावेळी माल कमी पडणार आहे आणि डोमेस्टिकमध्ये प्रोडक्शन जास्त असल्यामुळं मागणी कमी झाली। पण चला ठीक आहे, तरी यावर्षी भारतामध्ये सुद्धा चांगला रेट मिळालेला आहे। डोमेस्टिक मार्केटला सुद्धा यावेळी चांगला रेट मिळालेला आहे, पण एक्सपोर्टमध्ये ह्यावर्षी जसं आम्हाला वाटलं होतं तसं आम्हाला आमच्या प्लॅनिंगवरच काम करता नाही आलेलं आहे। आपण यावर्षी ऑस्ट्रेलिया, दुबई, मलेशिया, जपान, न्यूझीलंड ह्या देशामध्ये काम केलं। तसं जर पाहिलं तर गेले 10 वर्षामध्ये आपल्याकडनं जो एक्सपोर्ट होतोय याच्यामध्ये दरामध्ये असा काही फरक जास्त झालेला नाहीये। पण 10 वर्षापूर्वी जो पाठवायचा खर्च येत होता किंवा आपल्याकडनं जे माल विकत घेत होते एक्सपोर्टर लोक, त्यांना जो ट्रान्सपोर्टचा खर्च होता त्याच्यामध्ये 4 पटीने वाढ झाला। कोरोनाच्या काळामध्ये जी वाढ झाली ती कमी झालीच नाही आणि त्यामध्ये परत GST आकारला गेला। त्यामुळं भारतामधून जो माल एक्सपोर्ट व्हायचा, जे लोक आपल्याकडनं माल घ्यायचे त्यांना तो परवडत नाहीये। म्हणजे दर तो 12, 14, 16 रुपये ह्याच याच्यामध्ये राहिला, पण त्यावेळेचा खर्च आणि आताच्या खर्चामध्ये विचार जर केला तर खूप मोठी तफावत आहे। तर एक्सपोर्टर लोकांना आपल्याकडनं माल घ्यायला परवडत नाहीये। ते केनिया, इथिओपिया, इक्वेडोर ह्या देशांमधून जास्त प्राधान्य द्यायला लागले का, तर त्यांच्याकडनं त्यांना वाहतुकीचा दर खूप कमी प्रमाणात भेटतो। त्या गव्हर्नमेंटने त्यांना वाहतूक सवलत दिलेली आहे। तर आपल्याकडनं सुद्धा आम्ही तीच मागणी करतो की आपल्या देशातून एक्सपोर्ट कसा वाढेल याच्यावरती जर गव्हर्नमेंट लेवलकडनं सपोर्ट जर झाला तर शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेतोय, पण एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या फॅसिलिटी नसल्यामुळं तो फायदा शेतकऱ्याला घेता येत नाहीये आणि एक्सपोर्टर लोकांना आपल्याकडनं घेतलेल्या मालाला रेट जास्त मोजावा लागतोय। त्यामुळे ते आपल्याकडनं कमी प्रमाणात माल घ्यायला लागलेले आहेत। दिवसेंदिवस आपल्याकडनं एक्सपोर्ट हा कमी व्हायला लागलेला आहे। साधारण एका फुलाला काय दर मिळतो? यावर्षी आपल्याला 14 ते 16 रुपये रेट मिळालेला आहे। म्हणजे 50 सेंटीमीटरला आपल्याला यावर्षी 14 रुपये रेट मिळालेला आहे।
आणि 16 रुपये हा 60 सेंटीमीटरला मिळालेला आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून कोणत्या रंगाला जास्त मागणी आहे? तसं व्हॅलेंटाईन डे हा म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून लाल गुलाबाचा असतो, त्यामुळं व्हॅलेंटाईन डेच्या काळामध्ये लाल फुलालाच मागणी जास्त मोठ्या प्रमाणात जगभरातून असते. प्रोसिजर तशी म्हणजे एक फुलाचा कालावधी हा 45 ते 50 दिवसाचा आहे. पण प्लांटेशन पासून जे लोक समजा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅनिंग करतात तर ते जून जुलैच्या दरम्यान प्लांटेशन करतात, सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान ब्लेंडिंग करतात, त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सॉफ्ट फिनिशिंग करतात, जेणेकरून व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये आपल्याला प्रोडक्शन कसं जास्त येईल. रेग्युलर जे प्रोडक्शन घेतात ते साधारण डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण कटिंग ब्लेंडिंगचं प्लॅनिंग करतात.